महत्त्वाच्या मॅचला आता सुरुवात होईल. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. एका बाजूला जर पाहिलं तर आजचा दिवस ज्याने बॅटिंगमध्ये गाजवलाय असा खेळाडू पाहायला मिळतो शेरू, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शाहिद शेख यांनी देखील काय बॉलिंग केली आजच्या दिवसामध्ये. यांच्यातील लढत पाहायला मिळणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर, परंतु यावेळेला वेळ होता शेरूकडे. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने खेळतायत. 4. महत्वाचा सामना आजच्या दिवसातील विजेता संघ जो पहिला संघ असेल सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा. आणि बघूया कुठला संघ जिंकतोय. कराड संघ जिंकतोय की दुसऱ्या बाजूनं पुणा. एका चौकारानं चांगली सुरुवात, एक स्क्वेअर कटचा देखणा फटका फलंदाजाच्या बॅटमधनं, चौकार आणि 4 धावांनी धावांचं खातं हे मैदानात सुरू होतंय. शाहिद यांना आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी शेरूसाठी. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर बॉल मात्र या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. मोठ्या प्रमाणावर अपीलही केलं. अपीलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय. चांगला कमबॅक या ठिकाणी शाहिद यांचा. वेग आहे त्यांच्या गोलंदाजीकडे. आणि आज जसं मला ट्वेटमॅनने सांगितलं जवळपास 46-47 वय असताना ही कामगिरी केली जाते. खरोखर खूप अवघड असतं आणि यासाठी संपूर्ण क्रेडिट हे द्यावंच लागेल. खूप चांगली कामगिरी मैदानात करताना दिसत आहेत. राहुल लोहार म्हणजेच शेरू या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. पॉवर प्ले श्रीतेज चरोली बोस. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचायचा प्रयत्न होता, परंतु तिकडे खेचला. कॅच पकडण्याचा प्रयत्नही झाला, परंतु बॉल क्रिकॉनचा आहे, जातोय लांब षटकारासाठी. षटकार मात्र पहा, गुडघा जमिनीवर टेकवला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल हा खेचला आणि मिड विकेटला पाठवला 6 धावांसाठी. प्रयत्न जरूर होता. आणि आज चर्चेत आहे शाहिद शेख. जसे चर्चेत आहेत ना तसे राहुल सुद्धा चर्चेत आहेत. षटकार तर खेळलाय. मागील मॅचमध्ये याच जोडीने धुमाकूळ घातला होता शरद पारगे आणि त्याचबरोबर राहुल लोहार यांनी. स्पर्धेदरम्यान कल्पतरू चाळकेवाडी टीम कडून पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच साठी मारुती चव्हाण आबा याचकडून 1000 रुपये आणि रवींद्र माटेकर कुंभारगाव यांच्याकडून आकाश मोहितेला मॅन ऑफ द मॅच साठी 500 रुपये. धन्यवाद. जब्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा येतोय. बॉल शोध पथक आणि जी यंत्रणा ती सुद्धा एकदम अलर्ट दिसते. किती लांब बॉल जाऊ द्यात ते लगेच घेऊन येत आहेत. आणि सकाळच्या सत्रात सुद्धा जे आजच्या रात्रीत जे चेंडू बाहेर गेलेले असतात ते सकाळी पुन्हा सर्व आयोजक मंडळी जमा करतात. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू इकडे पाहायला मिळाला. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावा मात्र येऊ लागलेल्या आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर श्रीतेज चरोली पुणे पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा तेच. हाच टप्पा, ही खासियत आहे या गोलंदाजाची. आणि आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय. चांगले गोलंदाज. एक यॉर्करलॅनचा चेंडू मिडॉनला चित्रक्षक येतोय. पहिलं षटक. सामना 5 षटकांचा आजच्या दिवस रात्रीतील हा अंतिम सामना. शाहिद आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळला मात्र समोर. तिकडे फिल्डर हो अडवलाय बॉल आणि तिकडे 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळेल. धावसंख्या 13 वर जाते. चांगली गोलंदाजी होते. आजच्या दिवसात सगळ्यात जास्त प्रभावित करणाऱ्या खेळाडूंपैकी गोलंदाज शाहिद हे सुद्धा आहेत. बरोबर. एक अतिशय प्रभावी गोलंदाजी. आज एकंदरीत 2 अर्धशतकं बघितली, हॅट्रिक बघितली आणि त्याचबरोबर या गोलंदाजाचं शाहिदचं कौतुक हे करावंच लागेल आजच्या दिवसात. पुन्हा एकदा तिकडेच बॉल केलाय, परंतु तिकडे पाहूयात फिल्डर येत आहेत का. आणि यावेळेला खूप चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. ही रणनीती होती शाहिद यांची आणि या शाहिद यांच्या रणनीतीमध्ये शेरू सुद्धा सापडलाय. विकेट आली आहे आणि पहिली ओव्हर संपते. पहिली ओव्हर संपल्यानंतर ज्या पद्धतीने क्रिकेट सुरू आहे तर 13 धावा म्हणजे चांगले म्हणावे लागतील 15च्या आतमध्ये. आज 2 मॅचमध्ये जसे रन झालेले आहेत. शाहिद यांचे कौतुक आपण करू. बरोबर. आणि त्यात महत्वाचं म्हणजे आणखी एक गडी बाद केलंय. वारंवार फलंदाजाचा प्रयत्न होता ऑन साईडला टोलवायचा आणि गोलंदाजानं हेरलं आणि ट्रॅप अगदी म्हणजे ऑफ स्टंपला चेंडू यॉर्करलॅनचे चेंडू टाकले आणि एक अप्रतिम झेल टिपला जात. पहिला गडी धावफलक पोचलाय तो 13 एका गडीच्या मोबदल्यात.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा झालेल्या आहेत. शरद पारगे मैदानात आहेत. शेरू बाद झाल्याने त्यांची जागा घेण्यासाठी अमित तांबे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पुण्याच्या पिंपरीचे खेळाडू. परंतु पाहूयात, कारण चांगली लढत होणार आहे या दोन्ही टीममध्ये. जो जिंकणार तो क्वालिफाय होणार आहे, जिंकणार तो सेमीफायनलला जाणार आहे. आणि सेमीफायनलमध्ये श्रीतेज दाखल होणार का, की दुसऱ्या बाजूला साळुंके मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कराड हा संघ देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक संघ रविवारसाठी या स्पर्धेत नक्की पुन्हा येईल आणि एका संघाला पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागेल आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं. पण बघूया या दोन संघादरम्यान कुठला संघ बाजी मारतोय. गोलंदाजीत बदल होतोय. डावखुरा वेगवान गोलंदाज आकाश मोहिते आज याही खेळाडूने खूप प्रभावित केलं. दररोज काही नवीन संघ असणार आहेत, नवीन खेळाडूंसाठी देखील प्लॅटफॉर्म आहे आणि नवीन तर आले सुद्धा पाहिजे सर. आणि क्रिकेटमध्ये हे चक्र सुरू आहेत. नामवंत टीम आपल्याला पाहायला मिळाला, काळानुरूप टीम बदलत गेल्या. ज्यांच्याकडे बादशाह आहेत त्या टीमसुद्धा बदलत गेल्या. नवीन नवीन खेळाडू येत गेले. बरेचसे खेळाडू निवृत्त झाले, बरेचसे नवनवीन खेळाडूसुद्धा आले. हे चक्र गोल गोल फिरतंय आणि बरोबर. त्याच्यामुळेच आपलं टेनिस क्रिकेट देखील समृद्ध होतंय किंवा खूप चांगल्या गतीने पुढे निघालेलं आहे. यावेळेला पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा कट केलाय. बॉल मात्र यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. इकडे चांगलं कमबॅक आणि सुरुवात चांगली आकाशांची. जसे भरपूर खेळाडू या स्पर्धेदरम्यान आले सर, तसंच मी म्हणेन की भरपूर समालोचक सुद्धा या स्पर्धेत आले. सुरुवातीला प्रवीण मुंबरकर, बाबी हिरनाईक. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत परंतु पाठीमागे गेलाय. शॉर्ट फाईन लेग होतं तिकडे. बॉल सीमारेषा दिशेने जाताना पाहायला मिळेल आणि तिकडे धावाही येताना पाहायला मिळतील, त्या म्हणजे 4. चौकारानं धावफलक पुढे सरकतोय तो 17. म्हणजे नवीन नवीन जसे खेळाडू या स्पर्धेत आले तसतसे भरपूर समालोचक सुद्धा आले. बाबी हिरनाईक, प्रवीण मुंबरकर, त्यानंतर राजा सामंत, समीर पांढरे, जय भोसले, प्रशांत आदिवडे, कुणाल दाते, त्याचबरोबर प्रसादजी परब असे भरपूर समालोचक या स्पर्धेदरम्यान आपण ऐकायला मिळालेत. आखू टप्प्याचा चेंडू फाईन लेगला टोलवायचा प्रयत्न सफल होत. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. धाव काय मिळत नाही. धावफलक थांबलाय. 17 एका गड्याच्या मोबदल्यात. कट केला. यावेळेला थोडासा बॉल वेग आहे या खेळाडूकडे आणि तेवढं सोपं नाहीये खेळणं सुद्धा, परंतु प्रयत्न करतील शरद सुद्धा. हो, कसला प्रयत्न. हा तर प्रहारच होता आणि बॉलला मात्र या ठिकाणी गोल केलाय सीमारेषेच्या पलीकडे. नो बॉल देखील येतोय. 7 धावा इकडे मिळतील आणि यानंतर फ्री हिट देखील असेल. थोडासा आखू टप्प्याचा चेंडू परंतु खूप लवकर पिक केला आणि एक अप्रतिम फटका डीप स्क्वेअर लेगला टोलेजंग खणखणीत सणसणीत षटकार आणि त्याचबरोबर नो बॉल म्हणजे एकंदरीत मिळत आहेत तर 7 धावा आणि येणारा चेंडू असेल तो फ्री हिटचा चेंडू. चांगला स्ट्रोक. थोडासा दबाव बॉलर निर्माण करत होते. अशाच वेळेला थोडासा अकूट टप्प्याचा बॉल टाकला. क्रिकॉनच्या बॉलने आज पहिल्याच दिवशी धुमाकूळ घातलाय आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंनी देखील नो डाऊट. परंतु या बॉलवर देखील चांगल्या टप्प्याची गोलंदाजी कराल ना तर गोलंदाज सुद्धा प्लसमध्ये राहू शकतात. शाहिद यांनी सुद्धा दाखवलंय आज. बरोबर बरोबर. आज चौकार षटकार सुद्धा बघायला मिळाले. त्याचबरोबर अप्रतिम गोलंदाजी आणि गोलंदाजांनी हॅट्रिक सुद्धा. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर टर्न होतोय. यष्टीरक्षकांकडे जातोय. या दोघांमधला संघर्ष तर पाहण्यासारखाच राहिलाय आज. आणि आज बॉलिंगच्या जोरावर पहिल्या 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू देखील विसरू शकत नाहीये आपण, निहाल तुसामत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. 24 धावा धाव फलकावर आहेत. यावेळेला पुढे केला होता बॉल, गती कमी केली होती, फटका फसलाय. स्वतः आकाश तिकडे येत आहेत, त्यांनी पकडली कॅच. शरद आउट. फुलरलेनचा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु बॅटच्या नीट पट्ट्यात येत नाही आणि आपल्या फॉलोथ्रूमध्ये झेल टिपला जातो. आज बरोबर सर गोलंदाजांनी भरपूर कामगिरी मैदानात केली. मी म्हणेन की बरोबर बऱ्याचदा ऑफ कटर लेग कटर बघायला मिळाले, हॅट्रिक बघायला मिळाले. शाहीदचं कौतुक हे करावंच लागेल. म्हणजे ज्या खेळपट्टीवर म्हणजे पाटा खेळपट्टी, एक सिमेंट विकेट ज्या खेळपट्टीवर फलंदाजांसाठी पोषक अशी खेळपट्टी आणि याच खेळपट्टीवर आज गोलंदाजांनी सुद्धा खूप अप्रतिम कामगिरी आपल्याला मैदानात करताना गोलंदाज हे मैदानात दिसलेत. आणखी एक नवीन फलंदाज मैदानात जातोय. रोहित खरात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. टीमला गरज आहे त्यांच्याही बॅटिंगची. 24 धावा धाव फलकावर आहेत आणि ज्या पद्धतीने मॅचेस सुरू आहेत ना तर 24 तेवढी मोठी नाही आणि छोटी सुद्धा नाही आहे. 24 धावा धाव फलकावर आहेत. 5 ओव्हरची मॅच. सगळ्यांचं लक्ष या मॅचवर लागलेत आणि आताही पहा जवळपास 12:30 वाजलेत आणि प्रेक्षक पहिलाच दिवस आहे. प्रेक्षकांनी मैदान भरलेलं आहे आणि हीच तर या स्पर्धेची खासियत आहे. दूर दूरवरून प्रेक्षक येतात. आजचा दिवस आनंदवाडीसाठी, आजचा दिवस क्रिकेटसाठी. नववर्षाची सुरुवात क्रिकेटच्या मैदानात. क्रिकेटची आनंदवाडी
आणि आनंदवाडीचं क्रिकेट पाहण्यासाठी. आणि म्हणूनच चर्चेत असते ही स्पर्धा. आणि जसं खेळाडूंना ही स्पर्धा बोलावते ना, समालोचकांना सुद्धा बोलावते. आणि आपण देखील आवर्जून खेचलो जातो या स्पर्धेकडे. बरोबर बरोबर, आपण सुद्धा वाट बघतो तब्बल वर्षभर. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, थोडेसे कव्हर्सला खेळलाय. मिस्टर आनंदवाडी बॅटिंग करतायत, षटकार सुद्धा खेळतायत. धावफलक पुढे सरकलाय तो 30 धावा. एक आखूड टप्प्याचा जो बॅकफुटला येतोय स्क्वेअर कटचा फटका, डीप कव्हर पॉईंट बाउंड्रीच्या दिशेनं मिळत आहेत त्या 6 धावा. आणि या 6 धावाबरोबरच सांगता होते ती दुसऱ्या षटकाची 2 षटकं समाप्त झालीत. आणि या 2 षटकानंतर धावफलक 30-2 गड्यांच्या मोबदल्यात. क्रिकॉनच्या बॉलचा धुमाकूळ देखील सध्या सुरू आहे. काय स्ट्रोक खेळलाय आणि टायमिंग सुद्धा चांगलं पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 30 ॲव्हरेज आहे. 2 विकेट सुद्धा गेलेल्या आहेत. आणि एका बाजूला जर पाहिलं तर सचिन शेठ, लालदास तापकीर अँड कंपनी, चरोली पुणे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर डॉक्टर उमेशजी साळुंके यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साळुंके मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कराड यांच्यातील ही मॅच, यांच्यातील हा संघर्ष 2 ओव्हरमध्ये 30. तर कशा प्रकारे पाहताय? बघा, या स्पर्धेदरम्यान काही पोलीस सेवेत असलेले पोलीस सुद्धा या स्पर्धेत उतरलेत. आणि त्याचबरोबर डॉक्टर हे सुद्धा या स्पर्धेत खेळत आहेत. म्हणजे हे एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. आणि त्याचमुळे खेळाडू जशी आतुरतेने वाट बघतात, मी म्हणेन की शेट्टी सर, आम्ही सुद्धा या स्पर्धेची त्याच आतुरतेने नक्कीच वाट बघतो. बरोबर. हो, जसं तुम्ही सांगितलं तर केमिस्ट सुद्धा स्टेजवर आहेत माझ्या बाजूला. सनी भाऊ, आपलं देखील स्वागत. तर 30 धावा धावफलकावर आहे. आणि अजून गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर शाहिद शेख येताना पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस, प्रयत्न रोहित आणि अमित यांचा देखील असेल. ऑफस्टंपच्या बाहेरून खेचलाय बॉल. अमित यांच्या बॅटमधून एक लांबवरचा फटका येतोय. 6-6-6 षटकार. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपरचा आणि शॉर्ट आर्म बॉल. आणि मिळत आहेत तो 6 धावा षटकारासाठी. आज भरपूर वेळा चेंडू बाहेर गेलेत. मला वाटतं भरपूर चेंडू हरवलेत सुद्धा असतील मैदानाच्या बाहेर. आणि उद्या नक्की परत ते चेंडू आपल्याला मैदानात मिळतील. परंतु त्या अगोदर थोडीशी चर्चा मैदानात दोन्ही पंच करताना दिसत आहेत. बघूया, अंदाज नेमका येत नाही, परंतु काहीतरी चर्चा थोडीशी मैदानात 2 पंच करतायत खेळाडूंबरोबर. कराड आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पुण्यातील ही लढत पाहायला मिळते. बरेचसे बॉल हरवत आहेत, ते परत येत नाही आहेत. क्रिकॉन ही क्रिकॉनची करामत आहे. त्याचबरोबर फलंदाजांची सुद्धा करामत आहे. 36 धावा धावफलकावर. अमित पुन्हा एकदा चांगला बॉल. पहा, जी यूट्यूबला सुद्धा मॅच पाहत असतील म्हणतील हा गोलंदाज म्हणजे यांनी कधी एखादा बॉल लेग स्टंपवर टाकलाय का, असाही विचार करावा लागेल. कारण ज्या पद्धतीने वाईड लाईन पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय ना, आज ही गोलंदाजी करत असतील. जर 25-30 मध्ये कोण हात पकडणारा नसेल या गोलंदाजाचा, शाहिद यांचा. बरोबर बरोबर. काही युवा खेळाडू सुद्धा या स्पर्धेत खेळत आहेत. आणि त्यांच्यासाठी मी म्हणेन की ही गोलंदाजी खूप पाहण्यासारखी असेल, खूप काही शिकण्यासारखे असेल ते युवा खेळाडूंना, गोलंदाजांना. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शाहिद शेख समोर जर पाहिलं तर रोहित खरात यांना आपण पाहतोय. 37 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना गतवर्षीचे विजेते श्रीतेज 11 चरोली पुणे बॅटिंगसाठी. परंतु या वर्षी त्यांना आव्हान उभं ठेवलंय. क्वार्टर फायनलची मॅच आहे, कारण जो जिंकेल तो सेमीफायनलला जाणार आहे. ते म्हणजे साळुंके मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कराड. डॉक्टर उमेश साळुंके यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला फुल टॉस. ऑफस्टंपच्या बराच बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु रोहितचा रिव्हर्स जबरदस्त आहे. गेल्या वर्षी पाहिलेच सगळ्यांनी, याही वेळेला तेच केलंय. 4 फुलटॉस चेंडू आणि फलंदाजाचा पहिल्यांदाच पवित्रा होता की रिव्हर्स फटका टोलवायचा, त्यात तो यशस्वी होतोय. आणि मिळतात आणखी 4 धावा या चौकारानं. धावफलक
या ठिकाणी पंचांचा इशारा होतोय, म्हणजे रिव्ह्यूसाठी इशारा होतोय आणि आमचे तिसरे पंच विष्णू उर्फ बाळा प्रभू हे आमच्या सोबत या ठिकाणी टीव्ही स्क्रीनमध्ये बिंबरसाठी आणि आमचे बिंबरसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. आमचे पंच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये विष्णू उर्फ बाळा प्रभू या ठिकाणी बघतायत हा चेंडू तर नो बॉल आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्या प्रयत्नात इकडे ओ यस बिमर सुद्धा आहे आणि यानंतर फ्रीड असणार आहे. 42 धावा धाव फलकावर. बॉलचा अंदाज घेतलाय, खेळपट्टीचा अंदाज घेतला, मैदानाचा अंदाज घेतला, त्यामुळे दोन्ही टीमला माहिती आहे धावा तर पाहिजेच आहेत. मोठी धावसंख्या बनवावी लागेल. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि आता मात्र केलाय पुल सक्सेसफुल षटकार. फ्रीडचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा आणि एक सुंदर फटका, पुलचा फटका डीप मिड विकेटला. षटकार 6 धावासाठी आणि या षटकाराबरोबर धावसंख्या पुढे सरकते येते 48, 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला फटका इकडे. त्यांनी सुरुवात कव्हरच्या षटकाराने केली, त्यानंतर रिव्हर्स चांगले खेळले, त्यानंतर आता मिड विकेटला खेळतायत. गेल्या वर्षी ही स्पर्धा गाजवणारा आणि गेल्या वर्षी याच स्पर्धेतून मोटरसायकल बाईक पुण्याला घेऊन जाणारा बॅटिंग सध्या करतोय मागील वर्षीचा मालिकावीर रोहित खरात. हो हो हो, पुन्हा एकदा त्याच ठिकाणी चेंडू टाकण्याचा. आता गोलंदाजाची काहीच चुकी नाहीये. बाईच्या स्वरूपातील 4 धावा येताना पाहायला मिळतात. काय बॉल टाकला होता हा सुद्धा. थोडासा फुलरलेनचा चेंडू फलंदाजाला चकवतोय आणि त्याहीपेक्षा यष्टीरक्षकाला चेंडू चकवतोय आणि 4 धावा अवांतर मिळत धावसंख्या मात्र पोचते ती 52, 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला पुढे केला हा बॉल आणि त्याला बॅटच्या रेंजमध्येच केला. यावेळेला रोहितने आणखीन एक बॉल सीमारेषाच्या बाहेर पाठवलाय. पहा, कदाचित पाठीमागे बॉल अडवला गेला असता, एक धाव येऊ शकली असती, स्ट्राईक रोटेट होऊ शकले असते, परंतु असं काही नाही झालं. रोहित परत स्ट्राईकला आले आणि त्यानंतर जर पाहिलं तर इकडे मोठा फटका येताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या 6 पुढे गेली आहे. 58 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 22 धावावर रोहित फलंदाजी करतोय, 7 देतोय अमित. 7 धावावर एकंदरीत पुन्हा एकदा थोडीशी चर्चा मैदानात होताना दिसते. धावफलक पोचलाय तो 58, 2 गडी बाद. गोलंदाज शाहिद शेख आतापर्यंत 37 धावा आणि 1 गडी बाद करतोय. गोलंदाज सज्ज होतोय राऊंड विकेट. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल आता होऊ लागली आहे, कारण या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. चांगल्याच धावा बनल्यात या ओव्हरमध्ये. ओ हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहा, रन येऊ देत, परंतु तरी देखील मला एक गोष्ट आवडली या गोलंदाजाची. मी तुकाराम कुंचे महाराजला किंवा असे काही बॉलर पाहिलेत ज्यांनी अगदी सातत्याने ब्लॉक होल किंवा वाईड यॉर्कर केलेत, परंतु आज तेवढ्याच दर्जाचे गोलंदाजी मात्र शाहिद यांनी सुद्धा केलेली आहे. कौतुकास पात्र गोलंदाजी आहे. बरोबर, खूप अप्रतिम गोलंदाजी. आणि तुम्ही उल्लेख केलात मगाशी तुकाराम उर्फ कुंचे महाराज, मी खूप वेळा त्याला बघितलंय. अगदी भरात असताना अतिशय अचूक यॉर्कर करायचा गोलंदाजीच आणि खूप वेगात भन्नाट वेगात चेंडू टाकायचा. खूप प्रतिनिधित्व केलं. मी म्हणेन की रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघासाठी सुरुवातीला भरपूर क्रिकेट खेळला तो तुकाराम कुंचे उर्फ महाराजा. आणि हल्लीच्या मोसमात गोव्यातील एका खेळाडूचं मी नक्की आवर्जून नाव घेईन, ते म्हणजे महेश साखळकर, ज्याला मलिंगा या नावानं ओळखलं जातं. अतिशय अचूक यॉर्करचे चेंडू बऱ्याच वेळा तो आपल्या गोलंदाजीत त्याचे बघायला मिळतात. सांगत होते तिसऱ्या षटकाची आणि या 3 षटकानंतर धावा जमवल्यात ते 58, 2 गडी बाद. रोहित खरात फलंदाजी करतोय तो 22 धावावर आल्या आल्या आक्रमक फटकेबाजी करतोय, त्याला तितकीच साथ देतोय तो अमित. आणि चर्चा 4थ्या षटकात कुठल्या गोलंदाजाच्या हाती चेंडू सुपूर्द करायचा आहे. गर्दी प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत या मॅचचा, विविध स्टँडमध्ये आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी जागा सोडली नाही एकाही मॅचला. उद्या परवा अशी ही गर्दी वाढत वाढत जाईल आणि शेवटच्या दिवशी तर इकडे एक वेगळाच माहोल असतो. बरोबर, अगदी अक्षरशः म्हणजे उभं राहायला जागा मिळत नाही, एवढं अवघड असतं या मैदानात.
संग्राम येत आहेत. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. सातारा जिल्ह्यातील खेळाडू आहेत, हे प्रेक्षक आहेत आणि या 5 दिवसाची प्रेक्षक वाट पाहतात. कधी एकदा मैदानात जातोय आणि फक्त इकडे चर्चा नसते, नाक्या नाक्यावर चर्चा होते, गावागावात चर्चा होते, रेल्वे स्टेशनला चर्चा होते, रिक्षा स्टँडला चर्चा होते, ST स्टँडला देखील चर्चा होते आणि सगळीकडे चर्चा. आज कोणाची टीम क्वालिफाय झाली, आज कोण चांगलं खेळलं, आज कोण नाही चांगलं खेळलं, या सगळ्या चर्चा होतात. जशा इंटरनॅशनल क्रिकेटच्या चर्चा होतात ना, माझ्या म्हणजे आपल्याकडे त्याच्यापेक्षा जास्त चर्चा या टेनिस क्रिकेटच्या होतात. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जास्त बाहेर टाकलाय, व्हाईट बॉल घोषित केलाय. त्या ठिकाणी चौथी ओव्हर सुरुवात झाली, परंतु व्हाईट बॉल. बघा प्रेक्षक दाखवले जात आहेत, प्रेक्षक हात उंचावून अभिवादन करतायत. तुमचं पण खूप खूप मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. कारण तुम्ही हवेत, तुम्ही आहात म्हणून या स्पर्धेला आणखी रंगत मजा येते. तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून खूप खूप स्वागत. रिव्ह्यू घेतलाय आणि आमचे पंच विष्णू उर्फ बाळाप्रभू आमच्या TV स्क्रीन बरोबर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये बघितले जाते. LED स्क्रीन पर आपण पण प्रेक्षक बघू शकता. LED स्क्रीन पर रिप्ले दाखवला जातोय tenniscricket.in माध्यमातून. हा चेंडू आणि पंचांचा इशारा होतोय तो वाईड बॉलचा. यस, फिल्डिंग टीम रिव्ह्यू लॉस झालाय. दोन ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. एकोणसाठ धावा धावफलकावर आहेत. श्रीते स्पोर्ट्स चरोली पुणे. कमी गतीचा बॉल थोडासा पुढे केला होता, जास्त शफल होऊन खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु ते शक्य नाही झालं. त्याचं कारण आहे गती कमी होती. चेंडूची गतीच काढून घेतली होती या ठिकाणी संग्राम यांनी. लेग बाईचा इशारा होतोय आणि जास्त शफल झालं. बघा पुन्हा एकदा आपण स्क्रीनवर बघू शकता. tenniscricket.in प्रेक्षक दाखवले जातात. काही महिला प्रेक्षक पण या सामन्याचा आनंद लुटतायत. तुमचं पण मनपूर्वक स्वागत कॉमेंट्री बॉक्समधून. कोकणातलं क्रिकेट प्रेम काहीतरी वेगळंच आहे, जे तुम्हाला कोकणातच पाहायला मिळेल. म्हणजे कोकणाची बातच न्यारी आहे. कोकणातलं निसर्ग सौंदर्य असू देत, कोकणातील प्रत्येक गोष्ट, कोकणातील समुद्रकिनारे म्हणा, कोकणातील खाद्यपदार्थ म्हणा, कोकणातील फळं म्हणा आणि कोकणातील क्रिकेट म्हणा आणि कोकणातील क्रिकेट प्रेमी म्हणा, कोकणातील आयोजनं म्हणा, आणि या सगळ्याची बात वेगळीच आहे. आणि म्हणूनच कोकण काहीतरी स्पेशलच आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा म्हणा, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा, या अशा काही स्पर्धा आहेत कोकणात प्रेक्षकांना खेचून आणतात. आणि त्याच्यामध्ये आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीने देखील अगदी आता चांगली कामगिरी केली आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आहे. सुप्रीमो ट्रॉफी देखील येणाऱ्या कालावधीमध्ये. अशा खूप साऱ्या स्पर्धा येणार आहेत. यावेळेला फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हवाई यात्रा मार्गे बॉल रोहित खरातच्या बॅटमधून पोहोचलाय प्रेक्षकांच्या दिशेने. षटकार. आक्रमक फटकेबाजी आणि ज्यावेळी फलंदाज अतिशय म्हणजे सेट झालेला असतो त्यावेळी फुलटॉस चेंडू त्याच्यासाठी म्हणजे एक नक्की मी म्हणेन की मोठी मेजवानी असते आणि तेच चित्र मैदानात दिसतंय. लॉंगॉनला षटकार टोलवला जातोय. मिळतेच 6 धावा. धावफलक पोहोचला येतो 66 2 गड्यांच्या मोबदल्यात. मागील मॅचमध्ये कराड टीमने धावसंख्या केली होती 96. ह्याची ही जाण आहे मात्र या ठिकाणी श्रीतेजला, म्हणून कदाचित तिथपर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त करण्याचा प्रयत्न होतोय की काय. यावेळेला आणखीन एक दर्जेदार फटका. क्लास होता क्लास, याच्यावर टाळ्याच होतील एवढा दर्जेदार फटका खेळलाय. थोडा आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला येतोय आणि एक देखणा फटका, स्क्वेअर कटचा फटका. मिळतायत मोठ्या फटक्याबरोबरच 6 धावा. आतषबाजी क्रिकॉनचा चेंडू आणि या क्रिकॉनच्या चेंडूवर आज चौफेर टोलेबाजी, चौकार षटकारांची आतषबाजी, गोलंदाजाची हॅट्रिक सुद्धा बघितली. आणि सर तुम्ही मगाशी उल्लेख केलात की मोठी धावसंख्या ज्या संघानं उभारली आणि तोच संघ याही वेळा बघूया काय मैदानात किती धावांपर्यंत या ठिकाणी मजल मारतोय. हो, 72 धावा धावफलकावर. आजचा दिवस हा धावांचा आहे आणि माझ्या मते उद्या परवा किंवा दररोज तेच असणार आहे. क्रिकॉनच्या बॉलवर या गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि खेळाडू सुद्धा दर्जेदारच आलेत.
आणि सिमेंटची खेळपट्टी आहे आणि वातावरण क्रिकेटला पोषक असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातल्या त्यात आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, त्यामुळे इकडे योगायोग घडून येताना पाहायला मिळणार आहे. 72 धावा धाव फलकावर ओव्हर नंबर 4 सुरू असताना स्थिते स्पोर्ट चरोली पुणे. ओहो, टायमिंग नाही करू शकले, अगदी हरकतमध्ये तर आले होते, परंतु बॉल समोरच्या दिशेने जाईल. एक धाव तिकडे मिळणार आहे. काय बॅटिंग केली आहे रोहित खरातने सुद्धा. चौथी ओव्हर सुरू असताना धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती 73 धावा. एक समाधानकारक धावसंख्या, कारण अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. म्हणजे एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना हा संघ दिसतोय. आतापर्यंत 73 धावात, या 73 धावात 35 धावांचा वाटा हा रोहित खरातचा आणि त्याला तितकीच साथ देतोय अमित. 7 धावांवर फलंदाजी करतोय गोलंदाज संग्राम आपल्या बॉलिंग मार्कवर. अमित तांबे यांना आपण पाहतोय. समोर जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा संग्राम. या वेळेला फाईनलेगच्या दिशेने मात्र निघालाय. काय षटकाराची भाषाच या ठिकाणी सुरू आहे. मॅच सुरू आहे की हायलाईट सुरू आहेत हेही कळायला मार्ग नाहीये. बरोबर, येणाऱ्या चेंडूवर घणाघाती फटकेबाजी मैदानात आपल्याला बघायला मिळतायत त्या 4 धावा. धावफलक पुढे सरकतोय तो 77. बघा रिप्लेवर बघा कशा प्रकारे चेंडू टोलवला गेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, परंतु त्या अगोदर मात्र ही शर्यत जिंकतोय तो चेंडू सीमापार चौकार 4 धावांसाठी. सिंधुदुर्गातील क्रिकेट आपण पाहतोय. बरीचशी नावं आहेत या जिल्ह्याने दिली आहेत. अगदी गाजवलेलं आहे क्रिकेट महाराष्ट्राचं, कर्नाटकाचं, गोव्याचं. या सिंधुदुर्गाच्या खेळाडूंनी एक वेगळं महत्त्व महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणा किंवा भौगोलिकदृष्ट्या सुद्धा सिंधुदुर्गाचं महत्त्वाचं आहे. या वेळेला स्ट्रोक तर खेळलाय आणि बॉलला दाखवली आहे सीमारेषा. 6वाला षटकार. खूप दुर्मिळ झालेत एकेरी दुहेरी धावा मैदानात. जे टोलेबाजी आपण बघतोय ती चौकार आणि षटकारांसाठी. बघा रिप्लेमध्ये आपण बघू शकता थोडा आखूट टप्प्याचा चेंडू आणि चेंडूला पाठवलंय सीमापार. षटकार 6 धावांसाठी. धावफलक पोहोचलाय तो 83. 2 गड्यांच्या मोबदल्यात. सांगता होते चौथ्या षटकाची मैदानात 4 षटकं समाप्त झालीत आणि या 4 षटकानंतर 83 धावा 2 गडी बाद. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर टू गो. सर एवढे षटकार मारलेत ऑन साईडला. मैदानाच्या बाहेर आंब्याची झाडं आहेत छोटी छोटी. कदाचित आंब्याचा सीझन असता तर खूप साऱ्या आंबे आणि कैऱ्या सुद्धा पाडल्या असत्या या लोकांनी. एवढे स्ट्रोक मारले त्या दिशेने. भरपूर चेंडू त्या ठिकाणी गेलेत. म्हणजे सकाळी नक्कीच त्या ठिकाणी भरपूर काम असेल ते चेंडू शोधण्याचं. आणि हे आयोजक मंडळीचं कौतुक करावं लागेल की बऱ्याच वेळा ही सर्व मंडळी हे चेंडू हे शोधून आणतात. हल्ली बॉल बॉईजचा सुद्धा बऱ्याचदा आपण बऱ्याच स्पर्धात बॉल बॉईज पण दिसतात. आणि असाच एक गोव्यातील आकाश उर्फ ज्याला डंबा या नावानं ओळखलं जातं, तो बॉल बॉईजचं बऱ्याच स्पर्धात काम करताना आपल्याला हा मुलगा दिसतो. पाहूयात 83 धावा धाव फलकावर आहेत श्रीतेज चरोली पुणे. या वेळेला रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न यशस्वी नाही झालाय आणि तोपर्यंत जर पाहिलं तर तिकडे धाव घेतली गेली आहे 1 आणि धावसंख्या 84 वर जाईल. आता वेध असे लागलेत की 100 धावा होणार की काय. बरोबर, आतापर्यंतचा धावांचा उच्चांक आजच्या दिवस रात्रीतील 97 धावांचा आणि तो पार होतोय का याकडे मात्र लक्ष लागलंय ते क्रीडा रसिकांचं. 84 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांकडे क्षमता आहे, कारण आज जसं चेतन चिंचकर खेळलेत त्याचबरोबर विश्वजित सारखा खेळाडू या टीममध्ये आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर आकाश सारखा खेळाडू आहे. म्हणजे स्ट्रेंथ तर दोन्ही टीमची चांगलीच आहे. मजा येईल दुसऱ्या डावात सुद्धा, परंतु टार्गेट किती असेल हे अजूनही बाकी आहे. अमित तांबे या वेळेला चांगला बॉल थोडासा पुढे केला. प्रॉपर टायमिंग नाही करू शकले. 1 धाव तिकडे मिळणार आहे. रोहित स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत कारण 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 खेळाडूंचा 2 फलंदाजाचा आपण उल्लेख केला, विश्वजित गरुड आणि चेतन चिंचकर. म्हणजे या दोन्ही खेळाडूंनी आजच्या दिवसात जी आतापर्यंत 2 अर्धशतकं टोलवली गेलीत ती या 2 खेळाडूंकडून आहेत. म्हणजे भरपूर अपेक्षा असतील या 2 खेळाडूंच्या फलंदाजीवर. रोहित खरात 36 वर बॅटिंग करतायत. यावेळेला फटका चांगला खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर आहेत. या षटकात मोठे फटके आतापर्यंत तरी नाही आलेत, त्यामुळे कौतुक इकडे करावं लागेल गोलंदाज प्रशांत माने यांचं. माने यांनी बॉल पहिल्या मॅचपासून आपण पाहतोय बॉल चांगल्या ठिकाणी टाकतात आणि बॉल टर्न करण्याची त्यांच्याकडे किंवा फिरवण्याची वळवण्याची क्षमता सुद्धा आहे. कारण हल्ली तुमच्याकडे भरपूर वेग नुसता असून चालत नाही, तर तुमच्याकडे ऑफ कटर लेग कटर हे चेंडू हवेत. हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय.
आणि या बॉलवर धाव येणार नाही, म्हणजे इकडे डॉट बॉल येणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आता सध्या. बरोबर, स्लॉग ओव्हर शेवटचं षटक आणि या षटकात जर तुम्ही निर्धाव चेंडू टाकला तर तुमचं नक्की कौतुक असेल. अमित तंबूमध्ये परततोय वैयक्तिक 18 धावावर एक महत्वाची भागीदारी आपण तिसऱ्या विकेटसाठी बघतोय. धावफलक 86 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. रोहित खरात एका बाजूनं 11 चेंडूत 37 धावावर मैदानात. चांगली गोलंदाजी. जर तुम्ही इकडे 6 धावांचं षटक टाकलं तर ते 6 धावांचं षटक मेडन समान म्हणावं लागेल. बरोबर बरोबर, कारण स्लॉक ओव्हरमध्ये ज्यावेळी समोर चांगली अगदी फटकेबाजी सुरू असते आणि अशा वेळी जर गोलंदाजाने एक किमान 6 धावा दिल्या तर नक्की त्या गोलंदाजाचं कौतुक हे करावंच लागेल. सगळ्यात ओमकार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. रोहित खरात 37 धावांवर खेळत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 86 धावा एक मोठा पल्ला. मागील मॅचमध्ये सुद्धा जर पाहिलं तर या टीमने 87 धावा केल्या होत्या. श्रीतेज चरोली पुणे. ओहो, बॉल खराब. त्याचा फायदा इकडे घेतला गेलेला आहे. रोहितची स्ट्रेंथ आहे त्याचा रिव्हर्स आणि इकडे बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6-6-6 षटकार. धावफलक पुढे सरकतोय तो बरोबर 92 आणि पंचांचा इशारा होतोय. रिव्यू या ठिकाणी जो चेंडू बिमर की फुलटॉस यासाठी या ठिकाणी रिव्यू घेतला जातो आणि आमचे पंच पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये विष्णू उर्फ बाळा प्रभू. नो बॉल. नो बॉल घोषित केला जातोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर इकडे षटकारही आलाय रिव्हर्सच्या माध्यमातून आणि आता या 7 धावांनी धावसंख्या पुढे गेली. 93 2 बॉल बाकी आहेत आणि रोहित देखील जर पाहिलं तर 43 वर गेले. बरोबर ना. 86 धावा 93 धावा धावफलकावर. ओ हो, इकडे 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 व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावांची 100च्या दिशेनेची वाटचाल होईल का की कराड संघ त्यांना तिकडे थांबवणार हेही पाहावं लागेल. 94 धावा धावफलकावर आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्याच दिवशी धावांचा पाऊस पडलाय. नुसता नाही, मुसळधार पाऊस पडलाय आणि पाऊस आणि कोकण हे नातं सुद्धा राहिलेलं आहे नेहमीच. यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले नाही, यशस्वी झाले. काही चेंडू खूप चांगले टाकले या ठिकाणी. एक जरी बिमर आला असेल फ्रीडच्या बॉलवर मात्र मोठा फटका नाही येऊ दिला. लेगबायची धाव कळवली जाते. स्ट्राईकवर ओमकार पोकळे येत आहेत. 95 धावा धावफलकावर आहे, परंतु 96 धावा मागील मॅचमध्ये कराडने सुद्धा केल्यात. बरोबर बरोबर 95 धावा. बघूया धावांचं शतक आज मैदानात होतंय काय. आणि दुसऱ्या बाजूनं रोहित खरात मात्र थोडीसा नॉन स्ट्रायकर एंडला दिसतोय. आज 2 अर्धशतकं, तिसरं अर्धशतक होतंय का याकडे नजरा. परंतु नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहित, स्ट्राईकला खेळतोय तो ओमकार. धावफलक 95 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओमकार यावेळेला ओमकार पहिलाच बॉल त्या ठिकाणी खेळले खरे. सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल आणि या 4 धावांची धावसंख्या झाली आहे. श्रीतेज 11 चरोली पुणे. 99 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 100 पाहिजेत. आजच्या दिवसातील सर्वोत्तम धावसंख्या, कारण यापूर्वी 97 87 अशी धावसंख्या होती, परंतु आता मात्र झाल्या त्या 99. आणि बघूया फलंदाजी कशा प्रकारे झाली. तर ड्रॉ पण तोपर्यंत घेतोय आणि आज बरंच काही सनीभाऊ आम्हाला सांगतायत तसं आज हॅट्रिक पाहायला मिळाली. आज षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली. चौकार पाहायला मिळाले. षटकार पाहायला मिळाले. अर्धशतकं पाहायला मिळाली. 100 धावांचा आता पाठलाग देखील करायचा आहे आणि त्यामुळे आजचा दिवस खूप लक्षणीय राहिलाय. कीर्ती सेलच्या वतीने दिलं जाणारं एक स्मार्ट वॉच आहे आणि फक्त 10 रुपयाचं नाममात्र असं जे कुपन होतं आणि त्या कुपनच्या माध्यमातून या ठिकाणी लकी ड्रॉ केला जातोय. सर्वांच्या समक्ष केला जातोय. यस, दिग्विजय कोळंबकर देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. हॉटेल वसंत विजय, आम्ही तरी कसं विसरू. हा, तर ड्रॉ केला जातोय. या यस, दिग्विजय कोळंबकर यांच्या शुभ हस्ते आज पहिल्या दिवसाचा भाग्यवान विजेता कोण असणार, ज्यांना मात्र या ठिकाणी मिळणार आहे स्मार्ट वॉच फक्त 10 रुपयामध्ये. कुपन नंबर 9797 97.
हा 97 नंबरचं कुपन. क्या बात है, क्या बात है. क्या बात आहे. शौर्य कोंडे यांना मात्र हे स्मार्ट वॉच या ठिकाणी जात आहे. क्या आणि पहिल्या दिवसाचं स्मार्ट वॉच या ठिकाणी शौर्यकडे जात आहे. अभिनंदन. अजून खूप सारी बक्षिसं जसजशी स्पर्धा पुढे जाईल आपल्याला कीर्ती सेलच्या वतीने मात्र ही पारितोषिकं आहेत. तर जाऊयात आता जर पाहिलं तर 100 धावांचा पाठलाग 5 ओव्हरमध्ये करायचा आहे. परंतु अशा टीमला करायचा ज्यांनी मागील मॅचमध्ये 96 रन केलेले आहेत. त्यामुळे आजचा पहिलाच दिवस आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी रंगात आली आहे. पाहत राहा, दुसरा डाव सुद्धा पाहायचा आहे. पाहत राहा tenniscricket.in. 97 क्रमांकाने विजेता ठरतोय तो शौर्य. आणि शेट्टे सर, मला खरोखर त्यांच्या वडिलांची आज आठवण आली. या स्पर्धेत, आनंदवाडीच्या स्पर्धेत त्यांचा खूप मोठा सहभाग असायचा. हल्लीच ते आपल्यातून निघून गेलेत, परंतु आज नाना तुमची आठवण या स्पर्धेदरम्यान, आणि आठवण तुमची कायमच राहील. जोपर्यंत ही स्पर्धा असेल तोपर्यंत तुमची आठवण राहील, कारण तुमचा सहभाग मी अनुभवलाय, मी बघितलंय, आणि त्यामुळे नक्कीच आम्हा सर्वांना तुमची आठवण ही कायम स्मरणात राहील. हो, यस. दिग्विजय कोळंबकर यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. कित्येक वर्षाची परंपरा, अस्सल देवगडची चव, शाकाहारी मांसाहारी तुम्हाला हॉटेल वसंत विजयमध्ये देखील चाखायला मिळते. आणि म्हणून ज्यावेळेला सिंधुदुर्गात पर्यटक येतात किंवा पाहुणे येतात, आवर्जून देवगडच्या हॉटेल वसंत विजयला भेट देण्यासाठी देखील दाखल होतात. आपण स्क्रीनवर पाहतोय या ठिकाणी दिग्विजय कोळंबकर यांना. आजचा पहिला दिवस रात्र आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, आणि पहिल्या दिवस रात्रीतील आज अखेरचा सामना. कुठला संघ बघूया सेमीफायनलमध्ये पहिल्यांदा हा मैदानात प्रवेश करतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि मॅचचा आनंद मात्र सहकुटुंब देखील बरीच लोक या ठिकाणी घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत असणार आहेत. काही आमच्या भगिनीसुद्धा मॅचेसचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत आम्ही या ठिकाणी करू. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. चेतन चिंचकर, जिल्हा सातारा, तालुका खटाव, गाव भोसरे, बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मागील मॅचचे अर्धशतक वीर आणि ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा अख्ख्या सातारा जिल्ह्यात सुद्धा आहे, तेच बॅटिंग करतायत. परंतु समोर जर पाहिलं तर पहिल्या दोन्ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हे निहाल तुसामंदेच घेतलंय आणि तेच गोलंदाजीसाठी येत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. तब्बल आज 4 संघ या स्पर्धेत सहभागी झालेत. उद्या पण 4 संघ होत आहेत या स्पर्धेत. पहिला बॉल थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, जसे ते बाहेर आले पुढे आले तसाच बॉलचा टप्पा आणखी पाठीमागे घेतला. निहालची ही खासियत आहे. आणि सुरुवात जर पाहिलं तर श्रीतेजच्या माध्यमातून चांगली होते. आज जो संघ जिंकेल या मॅचमध्ये तो खेळताना पाहायला मिळेल तो म्हणजे सेमीफायनलचा सामना, आणि त्यामुळे लक्ष या मॅचवर सगळ्यांचंच असणार आहे. सेमीफायनलमध्ये दाखल होणारी पहिली टीम कोणती असणार आहे, सातारा जिल्ह्यातील असेल की पुणे जिल्ह्यातील असेल, कराडची असेल की चरोलीची असेल, याची सुद्धा चर्चा आहे. या वेळेला फटका चांगला खेळलाय. चेतनच्या बॅटमधून निघाला फटका, सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतो आणि यस 4 धावा, चौकार आलाय.
एक मोठी धावसंख्या आणि त्या धावसंख्येचा जर पाठलाग करायचा तर अशीच फटकेबाजी ही करावी लागेल. आज पहिला दिवस, उद्या दुसरा दिवस आणि या उद्या दुसऱ्या दिवशी संघ सहभागी होत आहेत ते सी बर्ड्स रेडी क्रिकेट संघ, त्याचबरोबर तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी, सचिन ढवळे प्रहार पुणे आणि त्याचबरोबर उद्या पांडुरंग सिसे नागर मुणोली बेळगाव क्रिकेट संघ, हे 4 संघ उद्या या स्पर्धेत सहभागी होत आहेत. सीबर्ड रेडी, तनुस्फोट सावंतवाडी, सचिन ढवळे प्रहार पुणे आणि बेळगाव असे 4 संघ उद्याच्या या दिवसात या स्पर्धेत उद्या दुसऱ्या दिवशी सहभागी होत आहेत. चेतन, हो, हाई बॉल जर पाहिला तर मात्र थोडासा पुढे केलाय, नाही बॅटच्या पट्ट्यात आलाय. धावफलक पोचलाय तो 4 धावा. चेतन चिचकर वैयक्तिक 4 धावावर. दुसऱ्या बाजूनं विश्वजित गरुड अशी डावी उजवी जोडी. पहिलं षटक पॉवर प्लेचं मैदानात. चेतनने मात्र स्ट्रोक खेळला यावेळेला. पाहूया, फिल्डर तिकडे पाहत राहिले कारण बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चेतनच्या बॅटमधून आता षटकारही आलाय. एक चौकार एक षटकार असं एकंदरीत 2 मोठे फटके मैदानात आपल्याला दिसत आहेत. या पहिल्या षटकात धावफलक पुढे सरकतोय तो 10 धावा. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मैदानात. परंतु ज्या प्रकारे फलंदाजी या आजच्या दिवसात बघितली या संघाकडे, आतापर्यंत ज्याने 2 अर्धशतकं टोलवलीत असे 2 फलंदाज चेतन चिचकर आणि विश्वजित गरुड. यावेळेला मात्र फटका फसलाय. निहाल तुसामत आणखीन एक विकेट घेतात आजच्या दिवसामध्ये आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट तर इकडे आली आहे. चेतनला लवकर आउट केलंय. ज्या खेळपट्टीवर आज आपण फलंदाजाचा बोलबाला बघितला सर, त्याच खेळपट्टीवर या गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो निहाल. याही सामन्यात एक महत्त्वाचा अडसर अर्धशतकवीर चेतन चिचकरला तो तंबूचा रस्ता दाखवतोय. धावफलक पोचलाय तो 10 आणि नवीन फलंदाज हा मैदानात जातोय. उद्या 4 संघ, एक सीबर्ड रेडी सावंतवाडी क्रिकेट संघ, त्याचबरोबर बेळगाव क्रिकेट संघ या मैदानात आणि असे मातब्बर संघ उद्या पुणा क्रिकेट संघ या स्पर्धेत खेळत आहेत. आणि भरपूर मातब्बर खेळाडू उद्या संपूर्ण दिवसात आपल्याला या उद्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी दिनरात्रीच्या या स्पर्धेत आपल्याला नक्की याच मैदानात बघायला मिळतील. हो, माझ्या मते गोपाळ भट्टासारखा खेळाडू कदाचित उद्या पाहायला मिळेल. दर्शन बांदेकर उद्या पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर कदाचित ओमकार देसाई, पवन केने अशी बरीचशी नावं आहेत जी तुम्हाला उद्यासुद्धा या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि त्यामुळे उद्याचा दिवस सुद्धा चुकू नका, कारण पुढील 3 दिवस पहिल्याच दिवशी स्पर्धा रंगात आली. प्रेक्षक पहिल्याच दिवशी मात्र उदंड प्रतिसाद आणि मॅचही काय होत आहेत जबरदस्त. यावेळेला देखील निहालचा हा चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, परंतु 100 धावांचा पाठलाग करायचा आहे. संग्राम शिंदे मैदानात आले जरूर, परंतु निहाल तुसामध्ये हेही षटक चांगलं टाकलंय. 1 षटक टाकलं, 1 विकेट घेतली आणि धावा फक्त 10. आता इकडे 10ला फक्त म्हणावं लागतंय. खूप खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. आणि त्यात कौतुक करावं लागेल म्हणजे ज्या फलंदाजानं अर्धशतक टोलवलंय त्या फलंदाजाला माघारी परतवलंय. नवीन फलंदाज मैदानात जरूर आलाय. थोडंसं रनरेट धावफलकावर वाढलंय, कारण आता उरले 24 चेंडू फक्त आणि या 24 चेंडूत करायच्या आहेत त्या 90 धावा सामना जिंकण्यासाठी. हो, आज बऱ्याचशा गोलंदाजांनी, निहाल त्याचबरोबर शाहिद यांचा मी उल्लेख करेल, बरेचशा गोलंदाज असे आहेत ज्यांनी याही कंडिशनमध्ये चांगला मारा केला आहे. टप्पा चांगला आहे तर माझ्या मते कोणताही बॉल असू देत, कोणतीही विकेट असू देत, जगातल्या कोणत्याही देशात असू देत, तुम्ही सक्सेस होऊ शकता. गोलंदाजांनी दाखवलंय ना. बरोबर बरोबर. सलमाननं पण खूप अप्रतिम गोलंदाजी केली. म्हणजे या पाटा खेळपट्टीवर सिमेंट विकेटवर लेग कटर ऑफ कटर आपल्याला आज बघायला मिळाले. गोलंदाजीत बदल होतोय. सलमान सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 2 पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलक 10 एका गड्याच्या मोबदल्यात. पहिला दिवस चर्चेत राहिला आणि प्रेक्षकांचं देखील आज जे आले ते आजच्या दिवसाची माहिती त्यांना इतर मित्रांना देतील. इतर मित्र म्हणतील आम्ही सुद्धा गेलंच पाहिजे मॅच पाहण्यासाठी. आणि हेच असतं क्रिकेट. आणि आपलं टेनिस क्रिकेट प्रसिद्ध करण्यामागे सोशल मीडिया आहे, माउथ पब्लिसिटी आहे आणि हा प्रेक्षक राजा आहे. आपल्या क्रिकेटला यशस्वी आयोजकांनी केलं, खेळाडूंनी केलं, प्रेक्षकांनी केलं
आणि म्हणून आज आपलं क्रिकेट पुढे चाललंय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेळायचा होता मात्र या ठिकाणी, परंतु नाही यशस्वी झाले. डायरेक्ट हिटचाही प्रयत्न आणि तिकडे जर पाहिलं तर एकदा मिएल सलमान यांनी देखील आज चांगली गोलंदाजी. वेग नाहीये परंतु टप्पा चांगला असतो आणि कटर्स खूप चांगले असतात. बरोबर बरोबर सरळ सकाळी मगाशी तुम्ही उल्लेख केलात की लाईव्ह प्रसारण म्हणा किंवा खेळाडू म्हणा, प्रेक्षक म्हणा, आयोजक आणि या सर्वांमुळे आपल्यासारखे सामान्य समालोचक सुद्धा अक्षरशः घराघरात पोहोचले. चं श्रेय यूट्यूब माध्यमाला आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .inलाही द्यावं लागेल, कारण पहिली वाहिनी टेनिस क्रिकेटमध्ये संतोषजी नाणेकर यांनी आणली आणि त्यानंतर जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर वाहिनी येत आहेत. ते सुद्धा सगळे चांगलं कामगिरी करत आहेत आणि सगळ्यांनाच लोकप्रिय करतायत. हो 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 हो, सलमानचा हाही चेंडू जर पाहिला तर इकडे चांगला राहिला आहे आणि आपण कनेक्टिव्हिटी वाढली टेनिस क्रिकेटची. पूर्वी जर एखाद्या बऱ्यापैकी टीम जर पाहिलं तर एखाद्या जिल्ह्यातल्या, एखाद्या तालुक्यातल्या, एखाद्या गावातल्या असायच्या. आता जर पाहिलं तर एक खेळाडू यूपीवरून येतो, एक दिल्लीवरून येतो, एक केरळवरून येतो, एक पश्चिम बंगालमधून येतो, एक महाराष्ट्रातला असो, अशी टीम बनते. आणि हरकत काय, चांगला चेंडू इकडे पाहायला मिळाला, कारण ते कनेक्टिव्हिटी तेवढी उपलब्ध झालेली आहे. क्रिकेटचा प्रसार होतोय, आपण एकमेकांशी जास्त वेगाने मात्र जोडलो जातोय आणि त्यामुळे या गोष्टी सर्व होताना पाहायला मिळत आहेत. आणि आजचा दिवस देखील चर्चेत राहिला आणि अशामुळे प्रेक्षकांची पण गर्दी वाढली, कारण प्रेक्षकांना पण आवडतं की खूप लांबून लांबून हे खेळाडू येत आहेत. अगदी याची दही याची डोळा हे आपले खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु फटका फसलाय. कॅच पकडण्याचा प्रयत्न तिकडे होता परंतु कॅच सुटली आहे. आणि हे चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या बाबतीत सुद्धा होतं, परंतु मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या बाबतीत देखील होतं, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील होतं. फक्त जर का आपली इथे एखादी लोकल मॅच असली आणि त्याच्यामध्ये जर त्याने चूक केली आपल्या एखाद्या खेळाडूने, त्याची चर्चा तर होतेच होते आणि त्याचं कौतुक तर किती होतं. हो बरोबर बरोबर, तेही कौतुक बरोबर होतं. परंतु काय होतं, दिवसाचं क्रिकेट आणि रात्री खेळताना क्रिकेट थोडासा अडचण निर्माण होते आणि तेच बऱ्याच वेळा मैदानात आपल्याला बघायला मिळतंय. वाह, फटका चांगला खेळला या ठिकाणी. संग्राम शिंदे यांच्या बॅट मधून येतोय षटकार. स्पर्धेत 4 पंच आज विष्णू उर्फ बाळाप्रभू, एम्ब्रोस आल्मेडा, उमेश मांजरेकर आणि बंटी केरकर हे 4 पंच या स्पर्धेत. 3 आज स्कोररचं काम म्हणजे गुणलेखकाचं काम करतायत प्रकाश पराडकर, सुनील तांडेल आणि त्याचबरोबर शुभांकर कोयंडे. ओ खणखणीत फटका, डीप लॉंग आणला, एक टोले जंग, षटकार 6 धावांसाठी. चांगली कामगिरी इकडे आता मात्र बॅटर करतायत. संग्राम शिंदे यांच्याही बॅटमधून स्ट्रोक आलेत. 5 ओव्हरची मॅच आहे, 100 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत, 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही जर पाहिलं तर 75 धावा करायच्या आहेत, म्हणजे 18 पैकी 12-13 बाहेर मारावे लागतील. खूप मोठी फटकेबाजी करावी लागेल. आपण मगाशी उल्लेख केला टेनिस क्रिकेट .inचा संतोष नाणेकर अगदी शून्यातून हे सर्व निर्माण केलं. गौरव सावंत अगदी बिकट परिस्थितीतून ही वाटचाल सुरू झाली आणि आज मात्र हा पसारा त्यांचा नक्की वाढलाय. खूप मेहनतीनं कष्टानं त्याने यात ही सगळी कामगिरी केली सर. हो, गौरवचंही कौतुक करावं लागेल. मला आठवतंय मी बदलापूरला एकदा समालोचनासाठी गेलो होतो आणि गौरव सावंत स्वतः मॅन ऑफ द सिरीज राहिले होते आणि त्यांना सोन्याची अंगठी मिळाली होती. बरोबर. आणि ज्यावेळी देवगडमध्ये पहिल्यांदा आले होते गौरव मला आठवतंय अजूनही तो दिवस. आणि आम्ही दोघे एकेच ठिकाणी झोपलो होतो, सकाळी घरी गेलो होतो. तो दिवस आजही गौरवचा मला अगदी जसा तसा आठवतोय सर. जवळ मॅचच्या दिशेने आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. हो, फटका हवेत आहे, काही काळ जाईल मात्र या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने. तिकडे जर पाहिलं तर एकदा मिळेल. थोडीशी मॅच दूर चालली आहे, प्रयत्न करावे लागतील संग्रामला सुद्धा. आणि विश्वजित गरुड काय खेळलाय. कडेगावचा असणारा खेळाडू सांगली जिल्ह्याला येतो आणि त्याही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. आणि भारताच्या विविध भागातून, म्हणजे हे मैदान संदेश पाटीलने गाजवलंय, हे मैदान ओमकार देसाईने गाजवलंय, संदीप मकवानाने गाजवलंय, त्याचबरोबर जर पाहिलं तर संजय सोलंकी एकूने गाजवलंय, रोहित खरातने गाजवलंय, अशी बबलू पाटीलने गाजवलंय. अशी कितीतरी नावं समोर येतात ज्यांनी हे मैदान गाजवलेलं आहे. कित्येक वर्ष या मैदानामध्ये ज्या खेळाडूंचा डंका झालाय आणि याही वर्षी कोण गाजवणार ही स्पर्धा याची चर्चा होताना पाहायला मिळेल. निहाल गोलंदाजीसाठी आलेत.
काय बॉलिंग केली या मुलाने आज. खूप अप्रतिम गोलंदाजी. आपण मगाशी उल्लेख केला, भरपूर खेळाडू या मैदानात आले, चमकले, त्यांचा खेळ बघण्यासाठी प्रेक्षक येत आहेत. उद्या याच दिवशी उद्या मी म्हणेन की कदाचित दर्शन बांदेकर सुद्धा दिसेल, गोपाळ भट्टा सुद्धा या मैदानात दिसेल, जो माझ्याच गावातील खेळाडू तोही या मैदानात उद्या खेळताना दिसेल. गणेश कुबल आणखी एक मोठं नाव. आडव्या बॅटनं एक सुरेख फटका, स्क्वेअर लेगला उत्तुंग षटकार 6 धावांसाठी. हो, मोठा फटका इकडे आला. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये फरदीन काझी, सुमित ढेकळे, त्याचबरोबर कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी, विजय पावले, अशी मोठी मोठी नावं येणाऱ्या कालावधीमध्ये दिसून जाईल. त्याचबरोबर आपल्या शेजारील गोवा राज्यातील पण भरपूर खेळाडू दिसतील. अपाली कलगुटकर दिसेल, पुनाजी दिसेल, महेश साखळकर या ठिकाणी दिसेल, अविनाश गावस, संजय नाईक, विकी नाईक, असे भरपूर गोव्यातील आपल्या शेजारीच्या अगदी खेळाडू सुद्धा उद्या या आपल्या येणाऱ्या या 4 दिवसात आपल्याला याच मैदानात खेळताना नक्की दिसतील. आपली सुद्धा एक दुनिया आहे आणि या दुनियेचं नाव आहे टेनिस क्रिकेट. टेनिस या क्रिकेट सगळ्यांशी आपण जोडलोच सर. आणखीन एक, हो 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 हो, हाही बॉल खूप लांबवर मारलाय. वाह, काय फटका खेळलाय. संग्रामचा संघर्ष सध्या सुरू आहे. चांगला फटका आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 38 वर आहे. 100चा पाठलाग करायचा आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 62 आणि 14 बॉलमध्ये 62 करायचे. त्यांना सुद्धा ही मॅच आणि आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी पाहण्याची हौस झाली आणि त्यांना सुद्धा राहुलं नाही, ते सुद्धा मैदानात आले. भरपूर खेळाडू येणाऱ्या 4 दिवसात मित्रांनो तुम्हाला दिसतील, ज्यात आणखी मी उल्लेख करीन गौरेश नागवेकर, साहिल वाणगणकर, रजत कुडाळकर असे मातब्बर खेळाडू, दर्शन बांदेकर दिसेल आपल्याला उद्या या स्पर्धेदरम्यान, अक्षय गाठोळ, असे सिंधुदुर्ग गोव्यातील आणि महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील खेळाडू आपल्याला या येणाऱ्या 4 दिवसात म्हणजे क्रिकेटच्या प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असेल या मैदानात. मजा येईल. याही वेळेला बिगिट केलाय खरा, परंतु बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतोय. पाहूया. ओहो, खेळायचा होता एका बाजूला, गेला एका बाजूला. निहाल तुसामत सारख्या गोलंदाजावर देखील इकडे हल्ला होताना पाहायला मिळतोय. आणि संग्राम सांगतायत मी अजूनही ही मॅच सोडलेली नाही. आणि बॅक टू बॅक हल्ले. निहालवर देखील या ठिकाणी लगातारचा 3रा षटकार आलाय आणि म्हणूनच ही मॅच अजूनही ऑन आहे. 13 बॉल 56, 13 चेंडू 56 धावा. येणारा चेंडू खूप महत्वाचा असेल. षटकाची सांगता करणारा म्हणजे 3ऱ्या धावफलक पोहोचलाय तो 44. यानंतर असतील ते अजूनही 2 षटक. संग्रामचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. लगातारचे 3 षटकार खेळलेत निहाल यांच्या विरुद्ध सुद्धा. या वेळेला फटका जर पाहिला तर कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न आहे. तिकडे फिल्डर आहेत आणि आता 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 45 झाली आहे. 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडू बाकी आहेत. धावा करायच्या आहेत त्या 55 करायच्यात, म्हणजे 12 पैकी 9 बाहेर मारावे लागतील षटकारासाठी. 9 चेंडू किमान बाहेर टोलवावेच लागतील, म्हणजे 12 चेंडू उरलेत आणि त्यात कदाचित अवांतर किंवा नो बॉल हे जर चेंडू वाढले तर आणखी थोडासा सामना पुढे सरकेल. पण बघूया, दोन्ही फलंदाज अगदी आटोकाट प्रयत्न करतायत सामना जिंकण्यासाठी. आणि सरते शेवटी आजच्या पहिल्या दिवसात कुठला संघ बघूया सेमीफायनल मध्ये प्रवेश करतो या स्पर्धेदरम्यान. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आज पहिला दिवस वर्षाचा आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा सर्व क्रीडा रसिकांना. नववर्षातील क्रिकेटचे धमाके आपल्याला सर्व पाहायला मिळाले आज. आणि सुरुवात आज चांगली झाली आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले संघ पाहायला मिळाले. मोंडचा संघ आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. कराडचा संघ पाहायला मिळाला. चिपळूण सावर्ड्याचा संघ पाहायला मिळाला. पुण्यात चरोलीचा संघ पाहायला मिळतोय. 4 वेगवेगळ्या जिल्ह्यातील 4 संघ पाहायला मिळाले आणि त्याच्यातून आज सेमीफायनलला कोण जाणार याची चर्चा आहे. आणि गोलंदाजीसाठी येत आहेत मॅजिशियन पिंपरी चिंचवडचे. गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम सांगवी सनी कसबे यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलाय. 12 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता. आणि या पटूच्या फिरकीच्या तालावर देखील भले भले फलंदाज नाचलेत, परंतु आज पाहायचंय काय होईल, कारण संग्राम देखील तेवढ्या चांगल्या लईमध्ये आहेत, कारण 5 षटकार तर त्यांनी सुद्धा खेळलेले आहेत. पाहूया काय होईल आता. त्यामुळे संग्रामवर देखील सगळ्यांचं नजरा आहेत. श्रीतेज पुणे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला कराड संघ पाहायला मिळतोय SMH. हो हो हो, इकडे पहिलंच मन म्हणवलं होतं रिव्हर्स साठीचं आणि आता हा बॉल वाईट देखील येऊ शकला असता,
खरोखर परंतु कारण काय लेग स्टंपरचा फुलटॉस चेंडू आणि कदाचित सरळ बॅटने खेळला असता तर मोठा फटका सुद्धा फलंदाजाच्या बॅटमधनं म्हणजे षटकार सुद्धा मिळाला असता या चेंडूवर, परंतु चेंडू निर्धाव जातोय. परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये चालतच नाही, तुम्हाला प्रत्यक्षात कामगिरी करावी लागते. 11 चेंडू 55 धावा. पहा, मॅचचा रिझल्ट काही लागू देत, प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. इथे केलेले प्रयत्न तुम्हाला एक वेगळा प्लॅटफॉर्म सुद्धा निर्माण करून देतील. पहा, आता आयकॉन आयडॉल या स्वरूपाचं क्रिकेट खूप वाढलंय. तुम्ही चांगली कामगिरी करा, तालुक्यात आयकॉन आयडॉल म्हणून सुद्धा तुम्हाला बोलावलं जातं. आज तुम्हाला खेळावं लागणार आहे, कारण हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, मंच आहे. या वेळेला लोअर फुल टॉस, त्याच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न, बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 10 चेंडू आणि अजूनही 51ची आवश्यकता. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, अगदी म्हणजे शरीराला झोकून दिलं होतं चेंडू अडवण्यासाठी, परंतु चेंडूचा अंदाज चुकलाय. मिळताय 4 धावा. सामना अजून थोडासा जवळ येतोय, परंतु इथून जर सामना जिंकायचा आहे तर मात्र मोठी वादळी खेळी, षटकारांचा पाऊस हा मैदानात पाळावा लागेल फलंदाजांना. 49 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहेत. 10 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. यावेळेला बिग हिट केलाय, परंतु पाहूयात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु कॅच नाही तिकडे होऊ शकली. धावसंख्या जर पाहिली तर 50 झाल्यात, 50 पाहिजेत. 9 चेंडू उरलेत आणि या 9 चेंडूत करायच्या आहेत अजूनही 50 धावा. प्रेक्षकांचा आभार, कारण एवढ्या रात्री सुद्धा हे प्रेक्षक या सामन्यात आनंद लुटतायत. खरोखर तुमच्यामुळे या स्पर्धेला आणखी खूप खूप मजा येते. त्यामुळे कॉमेंट्री बॉक्समधून आम्ही तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार मानत आहोत. हो, प्रेक्षक राजा आलाच पाहिजे आणि प्रेक्षक राजासाठीच हे सगळं आहे. त्या स्पर्धांना मजा नाही ज्या स्पर्धांमध्ये प्रेक्षक नसतात. मग तुम्ही आयोजन कितीही मोठं करा आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षक या स्पर्धांची उंची वाढवताना पाहायला मिळत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील मानाची असणारी स्पर्धा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहत आहोत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, पंचाने हात फैलावले, कळवतात हा वाईट बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर गेलाय. 9 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे. ती 49, म्हणजे प्रत्येक बॉलवर षटकाराचीच भाषा बोलायची आहे. या ठिकाणी प्रयत्न तरी देखील करावे लागेल. आज विश्वजितचं कौतुक करावं लागेल, आज शाहिद यांचं कौतुक करावं लागेल, आज चेतन चिंचकर यांचं कौतुक करावं लागेल, आकाशचं कौतुक करावं लागेल. म्हणजे कराडच्या या टीममधील या खेळाडूंनी देखील प्रभावित केलं. आणि यावेळेला मात्र बॉल फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि टेरेसवरच मारलाय, काय कदाचित टेरेसवरच मारलाय, एवढ्या लांब. क्रिकॉन षटकार. आजच्या दिवसातील एक मोठा फटका आपण बघतोय मैदानात. बघा रिप्लेवर बघा कशा प्रकारे हा चेंडू टोलवला गेलाय आणि चेंडू टेरेसवर जातोय. म्हणजे मिळतायत त्या आणखी 6 धावा. थोडंसं अंतर आणखी कमी होतंय. उरलेत 8 चेंडू आणि प्रत्येक चेंडूवर मात्र आता मोठा फटका मारावा लागेल. 8 चेंडू आणि 43 धावा. 8 मधले 7 तर षटकार मारावेच लागणार आहे. पाहूया काय होईल, कारण इकडे षटकाराचीच भाषा. म्हणून मी उल्लेख केला मगाशी ज्यावेळेला 10 धावांचं षटक आलं, म्हटलं हे खूप चांगलं षटक आहे. आणि 8 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता. खूप चांगलं आयोजन. त्याचबरोबर जर पाहिलं तर यावर्षी चर्चा क्रिकॉनच्या बॉलची सुद्धा आहे. आणि इकडे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं नेहमीप्रमाणे ग्रामस्थांचं दर्जेदार शिस्तबद्ध आयोजन पहिल्या दिवसापासून सुरू झालंय. बॉल पुढे केलाय आणि याच्यावर देखील हल्ला चढवलाय. हाही बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. आणखी एक षटकार मैदानात बघायला मिळतोय. बघा tenniscricket.in रिप्ले बघा. खूप वेळ चेंडू हवेत. सुरुवातीला असं थोडंसं जाणवलं की लॉंगॉनला झेल टिपला जातोय काय, परंतु त्याच्या भरपूर क्षेत्ररक्षकाच्या मागे चेंडू पडतोय आणि सामना येऊन ठेपतोय तो. 7 चेंडू आणि या 7 चेंडूत विजयासाठी करायच्या आहेत 37 धावा. 37 धावांची आवश्यकता आहे. आणि गोलंदाजानं देखील परेशान करणारी बाब देखील थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळते. आज पाहूया, सनीसारखा गोलंदाज आहे, अरुण नरी आहे, व्हेरिएशन खूप चांगलं आहे त्यांच्याकडे, परंतु विश्वजितने देखील कमाल केली आहे. जोडीला जर पाहिलं तर संग्राम यांचा धुमाकूळ सध्या सुरू आहे. 7 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं. पाहूयात काय होईल. यावेळेला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु एक धाव तिकडे घेतली. बॉल टर्न झालाय. टर्न नुसता नाही झाला, तो सीमारेषेच्या दिशेनेच गेलाय. 4 4 4 4 चौकार. आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं
तर 4 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 67. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता, म्हणजे काही होऊ शकतं. बरोबर बरोबर. अजूनही या सामन्यात दोन्ही संघांना समान संधी. 6 चेंडू 33 धावा. प्रेक्षकांची गर्दी गर्दी मी म्हणेन त्यापेक्षा दर्दी प्रेक्षक आणि अतिशय सुंदर लाईट्स आणि त्याचबरोबर साऊंड सिस्टीम. आमचे शब्बीरबाई सुरभी डीजे तुमचं पण मनपूर्वक धन्यवाद. अतिशय सुंदर लाईट्स मैदानात आपण बघतोय. सामना रंगतदार अवस्थेत येऊन ठेपलाय. सेमीफायनलमध्ये पहिला कुठला संघ प्रवेश करतोय क्रीडा रसिकांच्या नजरा 6 चेंडू आणि या 6 चेंडूत विजयासाठी करायच्या आहेत 33 धावा. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. सेमीफायनल मध्ये कोण जाणार याची चर्चा आहे. आणि मैदानात जर पाहिलं तर या ठिकाणी हे क्रिकेट प्रेम आहे. इकडे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. मॅचचा आनंद मात्र सगळेच घेत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आनंद घेताना पाहायला मिळत आहेत या मॅचचा. हे क्रिकेट सर्वांनाच बोलावतं, क्रिकेट आमंत्रित करतं मॅच पाहण्यासाठी. आणि आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची बात थोडीशी वेगळीच आहे आणि त्याच्यामुळे याही स्पर्धेला एक वेगळा दर्जा आहे महाराष्ट्रामध्ये. 6 चेंडू आणि 33 धावा. अमित तांबे यांना मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. समोर जर पाहिलं तर ज्या संग्रामने देखील धुमाकूळ घातल्या बॅटिंगच्या जोरावर, ते बॅटिंगसाठी स्ट्राईकवर आहे. 6 मध्ये 33. मॅच नाही संपली. इकडे जर पाहिलं तर पहिला बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 6 मध्ये 32. व्हाईट बॉल खूप महत्वाचा ठरू शकतो या सामन्यात, कारण व्हाईट बॉल बरोबर एक धाव आणि त्याचबरोबर एक चेंडू वाढ होतोय. म्हणजे अजूनही 6 चेंडू आणि या 6 चेंडूत 32 धावा. एक थरारक लढत या मैदानात आपण बघतोय. 6 चेंडू 32 धावा. हो, इकडे ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळालाय आणि बॅटची कडा घेत असताना यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. संग्रामने काय बॅटिंग केली, कौतुक करावं लागेल संग्रामचं सुद्धा. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, आज संग्राम तुमच्याही नावाचा डंका सिंधुदुर्गामध्ये झालाय. चांगली कामगिरी, परंतु अमितने विकेट घेतली आहे. बरोबर बरोबर. ऑफस्टॉपला बाहेर ठेवलं थोडंसं, म्हणजे जास्त संधी दिली नाही आणि त्याच चेंडूला बॅटची कड घेतोय चेंडू. यष्टीरक्षक झेल टिपतोय. सामना आलाय 5 चेंडू 32 धावा. सामना थोडासा फसलाय असं चित्र मैदानात दिसतंय. अजूनही 14 बॉल मध्ये 37 धावांची खेळी केली आहे संग्रामने. वा संग्राम. टाळ्यांनी स्वागत होतंय त्याच्या या अप्रतिम खेळीचं. अगदी शेवटपर्यंत जिद्दीनं लढला, परंतु बाद होऊन तंबूमध्ये खूप निराश मनानं परततोय. 5 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण या सामन्यातील. पाहूया, तरी देखील प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 68. ही टीम म्हणत असेल यार 15-20 धावा आम्ही थोड्याशा जास्त दिल्या. आणि पाहूया, 100 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु तो करत असताना सुद्धा मॅच एकतर्फी नाही होऊ दिली. मॅचमधील रंगत ठेवली या बॅटर्सने आणि संपूर्ण स्पर्धेत हेच पाहायला मिळेल. आणि खूप चांगलं आयोजन पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा अमित तांबे यांच्या माध्यमातून टाकला बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. मॅच ऑन आहे आता, कारण 5 बॉलमध्ये 31. 5 षटकार जर 5 बॉलमध्ये आले तर मात्र मॅच टाय होऊ शकते. आणि टाय जर मॅच झाली तर सुपर ओव्हर आहे. पाहूया, चांगला बॉल मात्र या ठिकाणी अमित यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र जवळपास मॅच चरोलीच्या दिशेने निघाली आहे. सचिन तापकीर यांच्या दिशेने निघाली आहे, पुण्याच्या दिशेने निघाली आहे. खूप चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा फलंदाजाच्या बॅटची कड घेतोय. शॉर्ट पाईन लेगला क्षेत्ररक्षक घेतोय आणि सामना थोडासा फसलाय. आता मात्र मैदानात प्रेक्षक थोडेसे उठलेत आपल्या जागेवरून. त्यांना पण जाणवलंय की आता सामना थोडासा संपलाय. 4 चेंडू 30 धावा. परंतु प्रेक्षकांना विनंती असेल, जाताना आरामात निघा, सांभाळून जावा. ही मात्र तुम्ही आपली काळजी नक्की घ्या. तुमची उपस्थिती खूप महत्त्वाची या सामन्यासाठी. यावेळेला पुन्हा एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय, अडवलाही जाईल. परंतु पहिला दिवस लक्षात राहील प्रेक्षकांच्या अर्धशतकांसाठी. पहिला दिवस लक्षात राहील निहाल तुसामसाठी देखील. पहिला दिवस लक्षात राहील रोहितसाठी सुद्धा, विश्वजितसाठी सुद्धा, चेतनसाठी सुद्धा. खूप चांगली कामगिरी या सगळ्यांनी केली. शाहिद यांचं उद्या मुलीचं लग्न असताना सुद्धा आज आतापर्यंत ते इथेच आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा. हो येस, या सगळ्या गोष्टी लक्षात राहण्यासारख्या आज पहिल्या दिवसात जे पाहायला मिळतात. लाईनमन आपण सीमारेषेवर ज्या खुर्च्या आहेत त्या देखील आपण इकडे घेऊन यायच्या, त्याची नोंद आपण घ्यायची आहे. पहिल्या दिवसातील बऱ्याचशा गोष्टी इकडे लक्षात राहण्यासारख्याच पाहायला मिळाल्या. आणि पहिल्या दिवस लक्षात राहतोय तो म्हणजे क्रिकॉनचा हा बॉल, हे सुद्धा चर्चेत राहिलाय. औपचारिकतेकडे मॅच जरूर निघालेली आहे,
परंतु आज सुद्धा मजा आपण सगळ्यांनीच घेतली आहे. आणि आकाश मोहिते मॅच झाल्यानंतर इकडे संपर्क साधायचा आहे. एक चेंडू केवळ बाकी आहे. 29 धावा. गेल्या वर्षीचे विजेते या वर्षी सेमीफायनलच्या दिशेने निघालेले आहेत. गेल्या वर्षीचे फायनल सम्राट या वर्षी सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करतायत. उद्या या दुसऱ्या दिवसाचा खेळ आणि या दुसऱ्या दिवसात 4 संघ सहभागी होत आहेत. पुणा, बेळगाव, रेडी आणि सावंतवाडी. आणि 4 वाजता उद्या या सामन्याला सुरुवात होईल. याची खेळाडू आणि प्रेक्षकांनी नोंद घ्यायची. हा, तर 4 वाजता आपल्याला रिपोर्टिंग दोन्ही टीमने या ठिकाणी रेडी राहायचं आहे. याची नोंद आपण घ्यायची आहे. सर्व प्रेक्षक आपण उदंड प्रतिसाद पहिल्याच दिवशी दिलाय. यूट्यूबला देखील जे आमचे व्ह्यूअर्स आहेत त्यांचं देखील मनापासून आभार. tenniscricket.in वर जे जोडले गेले. आणि आजचा पहिला दिवस नावाने ठरताना पाहायला मिळतोय. सचिन शेठ, लालदास तापकीर अँड कंपनी, श्रीतेज स्पोर्ट्स चरोली पुणे, अनुराग टीमचे अनुराग मोहिते कॅप्टन, व्यवस्थापक सनी, त्याचबरोबर विशाल कांबळी, आपलं देखील मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर डॉक्टर उमेश साळुंके, आपलं देखील विशेष कौतुक. SMH साळुंके मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कराड, आपणही चांगलाच खेळ केला, परंतु बाजी मारली आहे चरोली पुण्याने, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आकाश मोहिते संपर्क साधायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय रोहित खरात. 13 चेंडूमध्ये 43 धावांची वादळी खेळी केली आहे ज्याने. दिग्विजय कोळंबकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय. मिस्टर आनंदवाडी या रोहित खरात, ज्याने गेल्या वर्षी याच मैदानातून मोटरसायकल बाईक मालिकावीराची नेली आणि यावर्षी देखील चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या दिवसात श्रीतेज 11 चरोली पुणे या संघाने बाजी मारली आहे. खूप चांगली कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळाले आणि लगातारच्या 3ही मॅच जिंकत असताना आजच्या दिवसावर पुण्याचं वर्चस्व पाहायला मिळालं. आणि त्यातल्या त्यात आजच्या दिवसातील निहाल बरोबर जर पाहिलं तर रोहितचाही खेळ खूप चांगला आणि दर्जेदार राहिला आहे. या ठिकाणी त्यांनाही एक या ठिकाणी आकर्षक गिफ्ट दिलं जात आहे, मानाची ट्रॉफी, त्याचबरोबर प्रतीक स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून T-शर्ट दिलं जात आहे. गतवर्षीचा हिरो या वर्षी देखील रंगात येताना पाहायला मिळतोय. रोहित, कसं वाटतं ज्यावेळेला आनंदवाडीला येता आणि गेल्या वर्षी या स्पर्धेने तुम्हाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती, या वर्षी मॅन ऑफ द मॅच? पहिलं तर मी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्व आयोजकांचं खूप धन्यवाद करेन, कारण की एवढी चांगली ट्रॉफी मी पहिल्यांदा म्हणजे मागच्या वर्षी खेळलो आणि आज हे माझं दुसरं वर्ष आहे. आणि ही ट्रॉफी खेळण्यासाठी मी खूप उत्सुक असतो, कारण की ह्या ट्रॉफीने मला नवीन ओळख दिली. त्याच्याबद्दल आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि मागच्या वर्षी क्वार्टर फायनलला असंच काहीतरी झालं होतं आणि चंदू सर पण होते आणि हीच वेळ होती आणि असंच काहीतरी जिंकवली होती, ते पण क्षण आठवला. आणि खूप खूप धन्यवाद करेन मी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं मला इथं बोलवल्याबद्दल. क्रिकॉनचा बॉल हा खूपच म्हणजे चांगल्या पद्धतीचा बॉल आहे, खूप चांगला ट्रॅव्हल होतो. हवेचा जरी एंड असला तरी तो विदाऊट म्हणजे सगळीकडे जातो बॉल, त्याच्यामुळं तो बॉल पण खूप चांगला आहे. आणि बॅटेवर आलं की असं खूप चांगलं वाटतं आणि बॅटिंग करायला खूप मजा येते. बॅटिंग करायलाही मजा होते. हे होते गेल्या वर्षीचे हिरो आणि या वर्षी सुद्धा रंगात आलेत, खास पुण्यावरून आलेले आहेत रोहित खरात. त्यांचंही विशेष अभिनंदन, धन्यवाद. दिग्विजयजी, आपलं देखील मनापासून आभार. क्रिकेट रसिको, पहिला दिवस संपलाय. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची जी प्रतीक्षा होती, पहिला दिवस आज या ठिकाणी पार पडला गेला. दर्जेदार क्रिकेट, षटकार, चौकार, क्रिकॉनचा बॉल, त्याचबरोबर घेतलेल्या विकेट, चांगलं क्षेत्ररक्षण, हे सगळं काही पाहायला मिळालं. आणि पहिल्या दिवशी बाजी मारली आहे ती म्हणजे श्रीतेज 11 चरोली पुणे या संघाने. पहिला दिवस या संघाच्या नावाने राहिला आहे. उद्याही दर्जेदार खेळाडू, दर्जेदार संघ पाहायला मिळतील, त्यामुळे ही स्पर्धा tenniscricket.in वर पाहायला विसरू नका. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं 21वे पर्व आजच्या दिवशी थांबू, उद्या पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.